नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा, लाखो शिवभक्तांची दुर्गराज रायगडावर उपस्थिती, 2 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन. पेण तालुक्यातील कोलेटी तलावातील त्रुटी दूर करण्याची मागणी, नूतनीकरणानंतर ग्रामस्थांची नाराजी, ग्रामस्थांचे प्रशासनाकडे निवेदन. खासदारांच्या वक्तव्याविरोधात पत्रकारांचा निषेध, काळ्या फिती बांधून आंदोलन, गुन्हा दाखल करण्याची मागणी. आणि एमपीएससीच्या परीक्षा आता सीबीटी पद्धतीने वर्षातून 2दा होणार. पूर्व परीक्षा 31 डिसेंबरपर्यंत निकाल जाहीर करण्याचा निर्णय. पाहूया सविस्तर वृत्त. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला दुर्गराज रायगडावर उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड, कोकणकडा मित्रमंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. 2 दिवस चालणाऱ्या या भव्य सोहळ्याची सुरुवात पारंपरिक पद्धतीने देवीच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. 26 आणि 27 जून या 2 दिवसात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर शिवमय वातावरण निर्माण झाले असून राज्याच्या विविध भागांसह देशभरातून आलेले शिवप्रेमी मोठ्या श्रद्धेनं या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होत आहेत. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस शिवरायांच्या काळामध्ये हा तिथीने साजरा केला गेला. शालिनाम संवत्सरे 1596, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 1674 आणि तो सोहळा किल्ले रायगडावरती गेली अनेक वर्षे साजरा होतो. जशी पंढरपूरची वारी असते तसा हा शिवभक्तांचा सोहळा असतो आणि या सोहळ्यासाठी सर्व समाजातील लोक एकत्र येतात म्हणून हा खऱ्या अर्थानं लोकोत्सव आहे. आज तुम्ही बघाल तर महाराष्ट्रातल्या विविध गावांमधल्या जबाबदारीने आलेली लोक विविध जबाबदाऱ्या या उत्सवामध्ये पार पाडत आहेत आणि म्हणून करता हा लोकोत्सव आम्ही मानतो. आज प्रत्येक शिवभक्ताच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद आपल्याला दिसेल. पाऊस आहे काल रात्रभर, तरी सुद्धा शिवभक्त हजारोंच्या संख्येने आलेले आहेत आणि आज सुदैवानं या सोहळ्याचा आनंद हा द्विगुणित झाला आहे. कारण आता सोहळ्याला सुरुवात होते पण पाऊस थांबलेला आहे पूर्णपणे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा जय जयकार हा गेली अनेक वर्ष या महाराष्ट्रात उमटतो, पण त्याचा सर्वोच्च बिंदू कोणता असतो तो शिवराज्याभिषेक असतो आणि तो सोहळा आपण साजरा करतो. गेले कित्येक वर्ष आम्ही या राज्याभिषेकासाठी येत आहोत. जवळजवळ 2008 पासून या राज्याभिषेक येत आहोत. हा जो तिथीप्रमाणे जो राज्याभिषेक आहे हा विधिवत तिथीप्रमाणे होणारा राज्याभिषेक आहे. आणि महाराजांनी जो राज्याभिषेक केला होता त्या राज्याभिषेकाची सुरुवात ही तिथीप्रमाणे झाली होती आणि त्यावेळेस तारीखीत हजर नसल्यामुळे तिथी ही महत्त्वाची असल्यामुळं आजच्या या कार्यक्रमात हजारो आणि लाखो संख्येने जे जमलेले शिवभक्त आहेत त्यांचं मी स्वागत करतो. येणाऱ्या पुढच्या शिवराज्याभिषेक दिनासाठी अनेक लोकांनी यासाठी प्रतिसाद द्यावा, इथं उपस्थित राहावं. सरकारतर्फे जी काही योजना आहे, जी काही आयोजन हे नियोजन करण्यात आलेलं आहे हे खूप उत्तमरित्या केलेलं आहे. इथं कुठलीही पाण्याची कमतरता नाही आहे, पाण्याची कमतरता नाही आहे. त्यात पावसाने पण आपल्याला चांगला उत्सर्ग दिलेला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम खूप जोरात होणार आहे. सर्वांना या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. पेण तालुक्यातील ग्रामपंचायत कोलेटी हद्दीतील निवासा तलावाच्या नूतनीकरणातील त्रुटी तातडीने दूर करण्यात याव्या अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. JSW कंपनीच्या CSR निधीतून तलावाचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले असले तरी काम पूर्ण झाल्यानंतर काही महत्त्वाच्या सुविधांचा अभाव असल्याचं ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिलंय. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार निवासा तलाव हा पूर्वापार गावाच्या वापरातील असून शेतातील भाजीपाला लागवडीसाठी, गुरांना पाणी पाजण्यासाठी तसेच गणपती विसर्जनासाठी या तलावाचा वापर केला जातो. मात्र नूतनीकरण करताना गणपती विसर्जनासाठी आवश्यक घाटाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच गुरांना पाणी पिण्यासाठी स्वतंत्र जागा आणि आवश्यक मजबूतीकरणाची कामे देखील अपूर्ण असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तलावाचे सुशोभीकरण करताना ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून आवश्यक सुधारणा कराव्यात आणि उर्वरित त्रुटी तातडीने दूर कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रभाकर डाके, ॲडव्होकेट काशीनाथ ठाकूर, सचिन भोये, अंकुश तांबोळी, हेमंत भोईर, ग्रामपंचायत सदस्य निलिमा घासे, राजेश घासे, सुभाष तांबोळी, गजानन बोरकर, आकाश डाकी, प्रकाश भोईर, विराज भोये यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
माझं म्हणणं असं आहे की ग्रामपंचायत कोलिटी आणि कोलिटीवाडी आज CRS पण हा JSW हा कोलिटी गावासाठी चांगल्या प्रकारे दिलेला आहे आणि आज ग्रामपंचायतने जो योग्य वापर केलेला नाही त्याचा आणि आज ती सुविधा आपल्यासाठी JSW जी चांगल्या प्रकारे पुरवली आहे. हा तलाव हा म्हणजे त्यांनी तलावाची आपण ज्यावेळेला आम्ही आमचा पूर्वीच तलाव कसा गुरांना पाणी पिण्यासाठी असतो, लोकांना सर्वांसाठी वापरण्यासाठी पाणी असतो, तर आज त्यासाठी पायऱ्या पण नाही आहेत आणि माणसं कशी खाली आणि गणपती घाट त्या ठिकाणी आहे आणि गणपती विसर्जन कसे करणार ते पण त्या ठिकाणी आहे. तर आज ह्या ठिकाणी ग्रामपंचायतनी सरपंच आणि उपसरपंचांनी दुर्लक्ष करून हा कंपनीची फसवणूक करून तर तशीच आमच्या ग्रामस्थांची फसवणूक केलेली आहे. क्वालिटीचा अंकुश तांबोली आणि इथला एक शेतकरी आहे. तर शेतकरीच्या नात्याने आमचा हा व्हल पाणी जाण्या येण्यासाठी तलावाकडे रस्ता आहे. त्या रस्ता आम्हाला पूर्ण करून किंवा त्याच्यामध्ये गाळ काढून तो पाईप टाकून आम्हाला हा रस्ता पूर्ण करण्याची कमिटीची जबाबदारी आहे किंवा ग्रामपंचायतची जबाबदारी आहे. तर ग्रामपंचायतने हा काम केला असेल तर ग्रामपंचायतने हा रस्ता आम्हाला करून द्यावा. कारण गणपती घाट आहे, कोलिटीवाडीचे गणपती जर जास्त पाऊस असेल तर तो रेल्वेचा क्रॉस करताना तो पाणी भरला जातो. म्हणून 1 किलोमीटर आम्ही इकडून गाडीवर किंवा बाईकवर गणपती घेऊन येतो, हातगाडी घेऊन येतो. त्यासाठी आम्हाला हा रस्ता सुरक्षित तलावात येण्यासाठी चांगला करावा. शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ महाड शहरातील पत्रकारांनी एकत्र येत जाहीर निषेध आंदोलन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बंडखोरी करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा कथित व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. या पार्श्वभूमीवर महाडमधील पत्रकारांनी मनगटावर काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. त्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांना निवेदन देत संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांना धमकी देणे आणि अपमानास्पद भाषा वापरणे अस्वीकार्य असल्याची भूमिका पत्रकारांनी मांडली. या आंदोलनात महाड तालुक्यातील विविध वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमातील पत्रकार सहभागी झाले होते. आता या निवेदनावर पोलीस प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे पत्रकारांचं सर्वांचं लक्ष लागलंय. खासदार तसेच अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केला या त्यांच्या कृत्याचा आम्ही महाड पत्रकारांच्या वतीनं त्यांचा इथं निषेध करतो, धिक्कार करतो. त्यानंतर अशा या खासदारांवरती गुन्हा दाखल व्हावा. धमकी दिलेली आहे, जीवे ठार मारण्याची धमकी ही आम्हा सर्व पत्रकारांना दिलेली आहे. आज आम्हाला पत्रकारितेमध्ये काम करताना आज आम्ही निर्भयपणे कसं काय काम करायचं, अशा पद्धतीने जर पत्रकारांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या जर येऊ लागल्या आणि ते सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग ज्याचं सोशल मीडियावरती सगळ्या न्यूज चॅनलवरती सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. इतका अर्वाच्य भाषेमध्ये त्या माणसाने ज्या पद्धतीने शिवीगाळ केलेला आहे, जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे, अशा पद्धतीने जर होत असेल तर हा कुठेतरी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ कुठेतरी ढासळतोय आणि हा जाणीवपूर्वक या पत्रकारांना जर अशा पद्धतीने जर कुठे धोका निर्माण होणार असेल तर आम्ही मग आमची पत्रकारिता करायची कशी. आणि ह्यासाठी आज आम्ही या ठिकाणी महाड तालुक्यातील सर्व पत्रकार या ठिकाणी आम्ही सर्व संघटनांचे पत्रकार या ठिकाणी आम्ही एकवटलो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी त्यांचा निषेध देखील केला. खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित वक्तव्याविरोधात रायगड जिल्ह्यातील रोहा प्रेस क्लबने आक्रमक भूमिका घेत रोहा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. पत्रकारांना कथित शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या प्रकरणाचा निषेध करत संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करावा तसेच खासदारकी रद्द करण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. यावेळी खासदार संजय दिना पाटील यांची खासदारकी रद्द झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असून लोकप्रतिनिधींनी त्या प्रश्नांना संयमाने उत्तर देणे अपेक्षित असल्याचे सांगितले. मात्र कथितरित्या शिवीगाळ आणि धमकीची भाषा वापरणे हे अस्वीकार्य असल्याची भूमिका त्यांनी मांडली. सामान्य नागरिकांविरोधात अशा प्रकारच्या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल होतो तर लोकप्रतिनिधींना देखील समान निकष लागू व्हावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषद आणि रायगड जिल्ह्यातील पत्रकार संघटनांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणामध्ये सभ्यता संपलेली आहे, संस्कृती संपलेली आहे, इतकी आरेरावी राजकारणामध्ये आहे. त्याचा कालचा उदाहरण खासदार संजय दिना पाटलांच्या वक्तव्यातून आपण पाहिलेलं आहे.
हा खासदार इतका मुरवर काल बोलत होत्या, कुठल्या अवस्थेत होते त्यांचं त्यांनाच माहिती. पत्रकारांना 4थ्या स्तंभाच्या लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. एक वेळा प्रश्न नव्हे 10 वेळा विचारू द्या, संयमपणे उत्तर देणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. परंतु कालचाच खासदार संजय दिना पाटील यांनी तर सभ्यता सोडलेलीच आहे, परंतु धमकी शिवीगाळ हे खासदाराच्या तोंडी शोभत नाहीत. सामान्य माणसाने हे कृत्य केल्यानंतर त्याच्या तक्रारीनंतर त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल केला जातो, त्याला लगेच अटक केली जाते. परंतु आज सत्तेच्या मगरुरीमध्ये असणाऱ्या ह्या खासदाराच्या वक्तव्याचा आम्ही सर्व रायगड प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली, मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली रोहा प्रेस क्लब आज रोहा पोलीस स्टेशनमध्ये खासदार संजय दिना पाटील यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांच्यावर शिवीगाळ आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल झालाच पाहिजे, गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालीच पाहिजे. आमचे पत्रकार मार्गदर्शक SM देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकार संघटना, रायगड प्रेस क्लबने आज तालुक्याच्या ठिकठिकाणी निवेदन दिलेले आहेत. या निवेदनाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि संबंधित प्रशासनाने खासदारकी रद्द करणं आणि संबंधितवर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. ही आमची मागणी आहे. ही मागणी आमची पूर्ण न झाल्यास जो आम्हाला आमचे वरिष्ठ पत्रकार जे आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही कृती करू. यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तयारी करणाऱ्या लाखो स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSCने गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 सह आगामी सर्व पूर्व परीक्षा CBT अर्थात संगणकाधारित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतलाय. तसेच उमेदवारांच्या सोयीसाठी वर्षातून 2 वेळा पूर्व परीक्षा घेण्यात येणार असून संबंधित परीक्षांचे निकाल त्याच वर्षी 31 डिसेंबरपर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये गट अ, ब आणि क पदांसाठी CBT पद्धतीने परीक्षा घेतल्या जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही प्रणाली लागू करण्यात येत आहे. MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी याबाबत माहिती दिली. सरकारी नोकऱ्यांच्या मर्यादित संधींमुळे दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात, मात्र त्यापैकी केवळ सुमारे 5% उमेदवार यशस्वी होतात. त्यामुळे उर्वरित उमेदवारांची क्षमता वाया जाऊ नये यासाठी त्यांना खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. म्हणून सांगितले की आम्ही अधिक मनुष्यबळाची मागणी केलेली आहे, ती देखील सरकारने तत्वता मान्य केलेली आहे. आम्ही आमच्याकडे काही आर्थिक स्वायत्तता मागितल्या, कारण त्याच्यावर निर्णय प्रक्रिया फास्ट होते. सरकारने त्याची पण तयारी दाखवलेली आहे. या सगळ्या गोष्टी होतीलच हळूहळू. मी सांगितलं की जे एकंदर सरकारमध्ये उपलब्ध असलेल्या नोकरी आणि त्यांना अपेर होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येचं प्रमाण फार विषम आहे. अगदी एकेका मार्कांनी जे विद्यार्थी आहेत ते त्यांना नोकरी मिळत नाही. यांच्या सगळ्यांच्या क्षमता MPSCने तपासलेल्या आहेत. हे विद्यार्थी कुठेही कमी नाही आहेत, केवळ जागा कमी आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही. आणि अशा कुशल मनुष्यबळाची खासगी क्षेत्राला फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. जर MPSCने ज्यांची कुशलता तपासलेली आहे असे जर विद्यार्थी त्यांना आपण उपलब्ध करून दिले, हा त्यांचा देखील फायदा आहे. त्यामुळे आता आम्ही निर्णय घेतला की हा सगळा डेटा उद्योग विभाग त्यांना उपलब्ध करून देईल. परंतु समजा त्यांना वाटलं की याच्यामध्ये एकंदरीत क्षमता आहे, पण त्यांना त्यांच्या जॉब करता त्याला काही एक्स्ट्रा ट्रेनिंगची गरज आहे, एक्स्ट्रा स्किलिंगची गरज आहे. आता तो देखील खर्च राज्य सरकार करणार आहे. म्हणजे एक नोकरी जर सरकारची मिळेल तर कदाचित त्याला 10 विद्यार्थ्यांना खासगी नोकरी मिळेल. तो त्यांचा पर्याय आहे, त्यांना काही ते कंपल्शन नाही आहे. आणि या देखील खासगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चांगलं मनुष्यबळ मिळेल आणि विद्यार्थ्यांना देखील नोकऱ्या मिळेल. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं प्रवाशांना काही काळ गैरसोयीला सामोरे जावे लागले. रेल्वेच्या जनरेटर व्हॅनमध्ये बिघाड झाल्यामुळे संपूर्ण AC पुरवठा बंद पडला आणि वातानुकूलित डब्यांतील प्रवाशांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. तांत्रिक अडचण लक्षात आल्यानंतर मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. रेल्वेच्या तांत्रिक पथकानं बिघाड दूर करण्याचं काम हाती घेतलं. यामुळे ही गाडी सुमारे तासभर रत्नागिरी स्थानकात उभी होती. या दरम्यान प्रवाशांना रेल्वे सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागली. अखेर तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर जनरेटर व्हॅनमध्ये AC पुरवठा पूर्ववत करण्यात आला आणि मांडवी एक्सप्रेस पुन्हा गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला असला तरी बिघाड दूर झाल्यानंतर रेल्वेचा पुढील प्रवास सुरू झाला. गोव्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि बहुप्रतीक्षित परवरी अर्थात
पोर्वेरियम उड्डाणपूल आता पूर्णत्वाच्या मार्गावर असून त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे। या प्रकल्पामुळे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार उड्डाणपुलाचे उर्वरित काम वेगाने सुरू असून गणेश चतुर्थीपर्यंत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। हा पूल सुरू झाल्यानंतर परवरी परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होईल आणि स्थानिक नागरिकांसह गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे। विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात गोव्यात आणि कोकणात मोठ्या प्रमाणात प्रवास होत असल्याने या उड्डाणपुलाचा फायदा हजारो वाहन चालकांना होण्याची अपेक्षा आहे। प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल आणि प्रवाशांचा वेळही वाचणार असल्याचं सांगितलं जात आहे। आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटनाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। खेड तालुक्यातील लोटे परिसरातील लायन्स क्लब ऑफ लोटेचा शपथग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। परशुराम येथील हॉटेल आम्रबनच्या गंधर्व सभागृहात आयोजित या कार्यक्रमात नूतन कार्यकारिणीने मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला। नव्या कार्यकारिणीत उद्योजक राजेश तिवारी यांची अध्यक्षपदी, विजय पोटे यांची सचिवपदी तर जगजीवन देवरुखकर यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे। माजी प्रांतपाल MJF लायन जगदीश पुरोहित यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ दिली। याच कार्यक्रमात जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी लोटेची कन्या तन्वी रेड्डी हिचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित, रिजन चेअरमन निलेश पाटील, झोन चेअरमन निलेश हेडुकर, रत्नागिरी जिल्हा फेडरेशन ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन, लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राज आमरे, लायन्स क्लबचे सदस्य तसेच परिसरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली। 28 वर्ष काम करतोय आणि आम्हाला आता आम्ही BCG ग्रँट घेतली आणि आता आम्ही भुकेलेल्यांना अन्न अशासाठी मील्स ऑन व्हील्स अशी एक गाडी आता आजच आमची रजिस्टर होऊन आली आहे, मिळायची आहे आमच्या ताब्यात। पण आता आम्ही ती गाडी घेऊन ज्याला अन्न मिळत नाही अशा लोकांच्यापर्यंत अन्न पोचवायचं काम करणार आहे। हंगरचा आम्ही प्रोजेक्ट केलेला आहे। आपण ग्लोबल कॉजेसमध्ये 7-8 कॉजेसमध्ये काम करतो। चाइल्डहुड कॅन्सर आहे, एन्व्हायरमेंट आहे, हंगर आहे, बरेच आहेत, यूथ आहे आणि या सगळ्यामध्ये 2 कोटी रुपये लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेनं आपल्यासाठी तयार ठेवलेले। तुम्ही कसे पैसे मागता, तुम्ही कसे घेता का नाही घेता, तुमच्यात तो उत्साह आहे का? तर नुसतं येता क्लबच्या मिटिंगला बसता, तुम्ही मिटिंग तुमच्या 2 कमी झाल्या तरी चालतील, पण ऍक्टिव्हिटी तुमच्या जर 4 चांगल्या केल्या तुम्ही आणि त्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुम्ही या प्रकल्पाला जर हात घातला तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या संघटनेच्या माध्यमातून मिळत असणाऱ्या पैशाचा उपयोग तुम्हाला घेऊ शकता पाहिजे तुम्ही। आणि याच्यासाठी 25% तुम्हाला स्वतःची ग्रँट त्यात घालावी लागते। 25 रुपये तुम्ही घातले की 75 रुपये लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना देते। आम्हाला आता 7.5 लाख रुपये काही तासामध्ये मिळाले। खेड तालुक्यातील निळवणे गावातील सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे माजी सैनिक तथा निळवणे बौद्धजन सेवा संघ समितीचे माजी अध्यक्ष हर्षद सदाशिव धोत्रे यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी 19 जून रोजी दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनाने निळवणे परिसरात विविध सामाजिक संघटनांमध्ये शोककळा पसरली आहे। हर्षद धोत्रे यांची निळवणे स्थानिक व मुंबई संघटनेचे आधारस्तंभ म्हणून त्यांनी कार्य केले। तसेच सहागाव कळवणी गट मुंबईचे माजी अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली होती। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमी अग्रभागी राहून अडचणींच्या काळात अनेकांच्या मदतीला धावून जाणारे दानशूर आणि सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुण्यानुमोदन व शोकसभा कार्यक्रम रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 वाजता निळवणे खेड येथे आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन शोकाकुल परिवाराच्या वतीने करण्यात आले। याचा बातमीदारात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण। विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत। स्टार प्रवाह वाहिनीवरील विसरू नको मला या नवीन मालिकेच्या प्रमोशनसाठी चिपळूण येथील DBJ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मालिकेतील प्रमुख कलाकारांचे महाविद्यालयात आगमन होताच विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जल्लोषात स्वागत केले। कार्यक्रमात कुडाळ येथील निलेश गुरव यांनी सादर केलेल्या खास मालवणी शैलीतील गाराण्याने उपस्थितांची दाद मिळवली। या अनोख्या सादरीकरणामुळे कार्यक्रमात कोकणी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली। कार्यक्रमादरम्यान कलाकारांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली। प्रमुख कलाकारांसोबत छायाचित्र घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं।
कार्यक्रमभर महाविद्यालय परिसर उत्सवी माहोल निर्माण झाला होता. विसरू नको मला या मालिकेच्या निमित्तानं कलाकारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मालिकेबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली आणि संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. सुरुवातीला जेव्हा मी स्क्रिप्ट वाचलं आणि मला खूप मालिकेमध्ये असं होतं बऱ्याचदा की आपल्याला सगळं स्क्रिप्ट मिळत नाही, कारण खूप साऱ्या गोष्टी ठरायच्या असतात, पुढची गोष्ट ठरायची असते. पण या मालिकेमध्ये खूप सारा कॉन्टेंट, पुढची गोष्ट छान रेडी होती. आम्हाला कळलं की आमचं कॅरेक्टर काय आहे, कोकणातली भाषा काय आहे. आणि गंमत म्हणजे आम्ही असं ठरवलं की भाषा बोलायची तर कोकणातली बोलायची. आम्ही पुण्याचा आहे, माझी ॲक्सेंट पुण्याची आहे. जी लोकं मुंबईत वाढली आहेत त्यांचं थोडासा मुंबईकर ॲक्सेंट आहे. तर कोकणातली ॲक्सेंट नक्की काय ह्याच्यावरती आम्ही विचार केला. मग आमच्यापैकी बरीच जणं कोकणातली आहेत, काही जणं तळ कोकणातली आहेत, काही जणं इथले आहेत. सो त्यांनी मग आम्हाला मदत केली की कोकणामध्ये नक्की कसं बोलतात. माझी आजी, माझी पणजी किंवा माझे आजोबा हे सगळे कोकणातले आहेत. त्यांचं लहानपण कोकणात गेलं आहे. कणकुंबी त्यांचं गाव होतं, रत्नागिरी माझ्या आजीचं गाव होतं. सो आज्या बोलताना कसं बोलतात त्याचा मी थोडासा विचार केला. लहानपणापासून ते बोलणं ऐकलेलं आहे, त्यामुळे ते हेल ऐकलेले आहेत. आणि मग ते हेल ऐकून मला पहिले सुरुवातीला खूप टेन्शन आलं होतं की हे कसं असतं, ती भाषा आपण बोलणं, ती भाषा ऐकणं, ती समजून घेणं ही वेगळी गोष्ट आहे आणि ती तशी बोलणं ही दुसरी गोष्ट आहे. पात्र आहे ते दशावतार त्याला आवडत असतो म्हणून तो काही वेळा करतो, म्हणजे एक जस्ट आवड म्हणून त्याचं ते प्रोफेशन दाखवलेलं नाही आहे आपण. अदरवाईज दशावतार ही खूप उत्तम नाट्य परंपरा म्हणूया आपण किंवा लोककला म्हणूया आपण, जी सुरू आहे, ज्या नाटकांना आजही तुफान गर्दी असते आमच्या कोकणात आणि ती अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आजपर्यंत साकारली जात आली आहे. खूप मोठे मोठे कलावंत यामध्ये होऊन गेले आहेत आणि आजही आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा जेव्हा दशावताराचा सीन शूट केला तेव्हाही आम्हाला खूप उत्तम कलाकार मिळाले, ज्यांनी रंगभूषा कशी करायची, ज्यांनी वेशभूषा कशी करायची इथपासून सगळं आम्हाला दाखवलं. आणि मी म्हणेन ही लोककला या अशाच पद्धतीने नक्कीच पुढे जात राहणार आणि राहते आहे, कारण तसे हरहुन्नरी कलाकार आपल्याकडे आहेत. अलीकडे मालिकांमधून कोकणातील बोलीभाषा जी आहे, संगमेश्वरी बोलीभाषा असेल, मारवाडी असेल, तर ती दाखवली जाते. त्याबद्दल काय सांगशील? अभिमान वाटला पाहिजे. आपल्या भाषा लोकांपर्यंत पोहोचतायत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतायत. मला अभिमान आहे या गोष्टीचा. अशाच येऊ देत. अजून आपला देशच विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आपण जिथे जाऊ त्या थोड्या थोड्या अंतरावर काही किलोमीटर्सवर भाषा बदलते. मालवणी भाषेतही खूप वेगवेगळे व्हर्जन्स आहेत, आपण बघू शकतो. तर मला वाटतं की या सगळ्या भाषा लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि हे चांगलं काम घडतं आहे आज मालिकेमुळे की घराघरात आपली भाषा पोहोचते आहे. तर आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे. कोणीतरी आपली भाषा शिकण्याचा प्रयत्न करतं आहे, याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे टीका करण्यापेक्षा. स्टार प्रवाह वाहिनीवरील 27 जूनपासून सुरू होणाऱ्या विसरू नको मला या मालिकेच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री तन्वी मुंडले आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी चिपळूण येथील DVJ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात तन्वी मुंडले हिने आपल्या कोकणातील आठवणींना उजाळा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळची रहिवासी असलेल्या तन्वी मुंडलेने कोकण माझ्यासाठी खूप खास आहे, माझं घर आजही तिथेच आहे आणि मी नेहमी गावी जात असते असं सांगितलं. गणेशोत्सवाचे वेध आत्तापासूनच लागल्याचं सांगताना कोकणात जाण्यासाठी प्रवासाचे आरक्षण लवकर मिळत नसल्याने फ्लाईटचे बुकिंगही आधीपासूनच पाहत असल्याचं तिनं नमूद केलं. गणेशोत्सव, दिवाळी, दसरा आणि शिमगोत्सव असे प्रमुख सण कुटुंबासोबत कोकणातच साजरे करत असल्याचं तिनं सांगितलं. यावेळी विसरू नको मला या कोकणातील आगळ्या प्ररेमकथेवर आधारित मालिकेचे प्रमोशन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा आणि चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मालिका विसरू नको तू मला ही मालिका सगळ्या महाराष्ट्रात नाही तर जगभरात फेमस होऊ दे रे महाराजा. आंध्रप्रदेशचा 12 मासाचा गणित याद कर, एकाचे 21 कर, 5चे 25 कर, ह्याचे दात त्याच्या घसा घाल रे महाराजा.
यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.